श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। हजार सांगतो सरपंच तुम्हाला दाजी, तिथं रात्री तिथं मैत झाली एक VIP माणूस जाळायला तर बदा बदा गळत होत राव। मी त्या लक्ष्मणच्या गोऱ्याच्यातनं टायर आणलं आणि त्याच्यात मैत जाळली। बदा बदा गळतोय पत्र राव दाजी। बर बदा बदा गळती ती मशानभूमी कोणाच्या काळातली? तुमच्या मित्राच्या काळातली। कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतला होता? तुमच्या मित्राने, म्हणजे रामभाऊनी। मग त्याला आम्ही काय करणार दाजी? ती पार्टी नालायक म्हणून तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही नालायकाचा बाप निघाला। आता मागच्याची चुकी काय काढायची कारण आहे का? मग अलीकडे जी आहे का नाही स्लॅबची त्याच्यात जाळायचं होतं। त्याच्या आधी मैत जळत होतं एक दोन मेले ती रात्री गावात। आकाशाचा VIP राव, ती VIP मेलेलं पेताड, त्या 2-4 पेताडी, त्याच्यात तुम्ही सगळ्याचा डोबाळा झाला माहितीये का? काय झालं डोबाळा? मग काय तर माझ्या आबरू गेली राव 4 माणसात। हो आम्ही 5 जणच होतो त्याच्यात आबरू गेली तुमची। बरं मी शिंदेची म्हातारी आणि माणूस श्रद्धांजली वाचतोय कोणाच्या? खालाड्या म्हातारीला। कुठं राव मी बसतोय का? प्रेम खालाट्यांच्या प्रेम। संजू काय सांगू तुला बाबा, हे तुमचं दाजी काय दाजीने केलं? काय दाजीने केलं? 10वा चालू होता मशानभूमीत, कावा शिवायला अजून बाकी होता। आणि कसं मोठ्याने म्हणतंय, सरपंच थांबा, माणसं पांगली की फळं आपलीच आहेत। बरोबर आहे, माणूस वळखला माझ्या दाजीने। कसं ओळखलं पाहिजे? माणसं बघायला लागली ना माझ्याकडं बी खाली की म्हणलं एकदा नाही 2-2 वेळा म्हणलं निम्मी निम्मी वाटून घेऊ। अहो तुम्हाला कोराशिवाय दुसरं काय मिळत नाही, त्यामुळे ती म्हणली फळं घेऊन जा। मागच्या वेळेस खरी नव्हती दिली तिथली तुम्हाला। मग आम्ही सरपंच गावचा, माझ्या तिकडे लय पोत्याने खारी आहेत। दहाव्याची खरी नेली म्हणता माझ्याकडे पत्याने खरी काहीतरी बोलत जाऊ नका तुम्ही। चला चला दाजी बाकी काही म्हणणं नाही, गोर गरिबाची काम फक्त मार्गाला लावा तुम्ही। काय अपेक्षा करू नका। काय मेर होय आता काय झालं कामाचं? माझे सांगितलं की आपण संजूला विचारा। काय राव संजू शेठ? काम मार्गी लावायला फक्त आम्हीच आहे, दुसरं कोणी लावणार नाही। शब्द दिलता गेल्या वेळेस बी असंच म्हणला होता तुम्ही। पण का 6 महिने झालं आमदार साहेबांच्याकडे हेल्पटावर तू करतो म्हणले। संजू शेठ त्यांना खरं सांगा, ऐक तुझं काम आम्ही पूर्ण मार्गाला लावलंय, फक्त आमदार साहेब काय करते महिना झालं बाहेरच्या देशात गेले ते फिरायला, त्याच्यामुळे तुझं आलं की पहिलं काम तुझं। राव एवढं बी लेट करू नका, आमच्या भाऊच्या बी पुढचं निघला राव तुम्ही। आमिर कसलं काम आहे तुझं सांग की मला। ओ बाळू काका तुम्ही जरा गप्पा, इथं पोटाचा प्रश्न आहे माझ्या। बघा राव होणार म्हणले होणार। संजू शेठ बघा राव थांबतो। तुम्ही जाऊ, माझं प्रायव्हेट काम आहे। मी काय म्हणतो, थांबा दाजी ऐकून घ्या। आम्ही लका तुझ्या चुलत्याने 7-8 वर्ष तुला खेळावला, त्याच्याकडून झालं नाही, पण लका 2-3 महिन्यात आम्ही लका मार्गी लावला विषय, तर तू म्हणतोय सारखा खेळावताय ती चालत होत। अहो संजू शेठ 2 महिने होय? मग अहो 7-8 महिने तुमचं आमदार आमच्याकडचं येतोय। ए आमिर तूप खाल्लं गेलं की काय रुपये? अरे जरा त्याला वेळ द्यावा लागतो बा। अहो पण तूप तर खायला घाला की। पण आमदार तिकडे थोबडेल मी बाळू काका तुम्ही गप्पा, इथं मी टेन्शन मध्ये। माझं ऐक माझं ऐक माझं तुम्ही जावा, माझं प्रायव्हेट काम। अहो ह्यांना महिन्यात तुम्ही काय थोडा विश्वास ठेवा का? काय नाही लागताय? चला तुम्ही, मी पाया पडतो तुमच्या, थांबू नका तुम्ही इथं फक्त। आमिर
मला तू ऐक माझं ऐक मी आमचं भाऊच्या निदा झाला तुमचं काय म्हणजे तुझं भाऊने काम केलं नाही सरपंचाच्या पार्टीने खेळवलं तुला म्हणते ते करतोय मग एकदा माझ्यावर चाल मी आमदार साहेबाला म्हणजे तुम्ही बसवता मला असंच आयुष्यभर मी पाया पडतो आमदार साहेबांच्या तुझ्यासाठी तुझं काम करतो एकदा चल माझ्यावर बाळू काका तू चल माझ्यावर सुभाषराव तुम्हाला वाटलं मी सकाळपासून कुठे गेलो मोहिमेवर होतो मोहिमेवर कसल्या भिवायला दर्शनाला गेलो तर तिथे एक बाई मोठ्याने ओरडत होती नदीला पूर आला आणि तिथं कुठं दर्शनाला गेला तुम्ही अहो, लांबून पाया पडलो एक बाई मोठ्याने ओरडायला लागली वाचवा 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 मला काय झालं इकडं तिकडं बघतोय त्या बाईची साडी वाहून चालली होती धुणं धुवायला होती ना तिला टाकली उडी मागचा पुढचा विचार केला नाही चांगली गेली शिरवली गेली निरावागच गेलं अक्षरशः निरा नरसिंहपूरला गेलो पवत साडी धरली अहो हे किती किलोमीटर झालं साधारण 90 ते 100 किलोमीटर मी पोहत गेलो असं अहो मी 100 किलोमीटर पाण्यामध्ये पावणार हा जलतरुण पट्टी आहे बलबीम पाटील अहो समुद्रामध्ये एकदा उडी टाकली ना महिना बी बाहेर निघत नव्हतं सुभाषराव आणि मग आता पावसाचं झिरमाट घरात आल्या घरातनं बाहेर निघता का आता वय झाले त्याला मी काय करणार पाटील हा महिना समुद्रात निघत नव्हता अजिबात नाही आमचे आजोबा वर्षभर निघत नव्हते हे छटछोट मला सांगत जाऊ नका पण रामभाऊ मी म्हणतो की एवढा जीव कशाला डोक्यात घालता 90 किलोमीटर त्या बाईच्या साडीसाठी तुम्ही पाण्यातनं पोहत गेला जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर कुठनं भरून दिलं असतं सांगा नाही की. त्यापेक्षा नवीन साडी आणून दिली असती ना सुभाषराव साडी नवीन आणून देण्याचा प्रश्न नाही हा प्रश्न होता आत्मेचा त्या महिलेचा त्या साडीमध्ये जीव गुंतलेला होता मला वाटलं कोण दुसरं बाया माणूस पडले का काय म्हणून मी गेलो तर नुसती साडी होती नाही त्या साडीला का नाही चांदीचं जर असेल त्यामुळे त्या बाईचा जीव तडपडत असेल रामभाऊ साडी कसली होती महत्वाची नव्हती हा आणून देणं मदतीला जाऊन हा विषय म्हणजे महत्वाचा परोपकार तुमचा हा हा? असं जीव डोक्यात घालू नका रामभाऊ हा जीव एकदाच आहे परत नाही बाळू काका राव लय दिवस वाया गेले राव नुसती घरची बोंबल ते माझ्यावर चालतो अहो काय तुमच्याबरोबर मला काय गोळच का नाही तुमचं काय तुमचं म्हणणं आहे? इथं तुझा चुलता तंटा मुक्तीचा अध्यक्ष आणि पाटील बसल्या ती त्यांना घेऊन जायचं पण ऐक येणार नाही मी माझ्या विश्वास अरे माझ्या विश्वास ठेव काय की करतो सगळं करतो तुझं काम होण्याचे मतलब अहो ह्याच्या आधी नेमकं मला इतक्या वेळा मला म्हणलं जाऊ आपण आमदारांकडे खाऊन पिऊन येऊ चहा बी साधा पाचता नाही मला इतक्या वेळा काय मला माहिती आहे सगळं? तुझं काम होण्याचे मतलब त्या प्यायचा का तुला एकदा फक्त मला कामाला लावायचंय मी करतो काम तुझं काय बोल नको त्यांच्या मी कायच बोलणार नाही तुमचं तुम्ही बघायचं सगळं बघ की आता गंमत करतो ही जोड आली बघा बाळासाहेब आमिर मला काम आहे कसलं काम आहे अहो अर्जंट काम आहे राव थांबू नका राव कुठं निघालाय कुठे झाला अहो बाहेर चाललो कुठे झाला रे गडबडी सगळी जवानी मोकार फिरण्यामध्ये गेला आणि आता उतारायला बरं काम लागलंय तुम्हाला बाळासाहेब आम्ही तुमच्यासारखं टुकार नाही पुलाव बसून इथं येणाऱ्या लोकांची माप काढणारे मला अर्जंट काम आहे सोबत टुकार नाही रामभाऊनी किती चांगलं काम केलंय एका बाईची साडी नदीत वाहून चालली होती हो. उडी टाकली 90 किलोमीटर खाली रामभाऊ पोवत गेलं आणि त्या बाईची साडी काढून आणून दिली अहो बाया म्हणल्या खुलाल तू बाबा चांगलं काम सांगाय गेलो तर ही खोलावतो. जर गोष्ट घरापर्यंत पोहोचली ना मी तुडवी ना पावसा पाण्यात नका 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 ही काय चिकून नाही तोडवायला बाळासाहेब आहे. आय व्हेरी व्हेरी सॉरी मला अर्जंट जायचं सुभाषराव मला थांबवू नका कुठे चाललाय नाही आमिर रात्री जेवायला म्हणलं की माझ्याबरोबर हॉटेलला आला ना आता लगेच नाही म्हणतोय बे. तोंडावर ठेवले काय भानगडे सांग पटके ना हो चुलत्याला सांगू शकत नाही म्हणजे काय आमिर तो आमिर अहो चुलता आमिर काहीतरी गुपित घालाय तुझा बोल अहो जरा महत्वाचं काम आहे बोल महत्वाचं काम नको बाबा आमच्यापेक्षा काय महत्वाचं काम आहे बोल रामभाऊ ती तोंडावर पोट बरं. दोघं ठेवते ते त्या काय करावं? पोराला दम देऊ नका लेकराला प्रायव्हेट तुम्हाला तू तो ऐकू नको आमदार साहेबांचा फोन आलता मला आणि मला अर्जंट बोलावले त्यामुळे गडबड आहे मला आज वेळ नाही कसलीच आमदार साहेब तिथं त्यांच्या घरी वाट बघत बसला ते म्हणले 2 तासात त्यात पोचा तिथं आमदार साहेबांचा तुला फोन आलता का तू केलता असा काय टिकूजी लागून गेला आमदार साहेब तुझी वाट बघत बसायला सुभाषराव ह्याचं काय ऐकू नका जा पळ
आमदाराचा फोन आला ए, तिकडं सापटीतच ए, पाणी. तिकडं आमिरचा घेऊन चल. नको ना दे लागू हा, चल तुला दाखवतो आल्यावर. आमदाराचा फोन आला काय आपण म्हणलं हे करावं तर लाडागतायच असा कोण टिकून लागून गेला त्याला आमदाराचा फोन यायला पाटील रामभाऊ ही खरं जर आमदार साहेबाकडे जाणार असेल ना तर तिथं गेल्यावर आपली पिस काढ त्याचं नव्हतं सांगत बसल पाटील असा अध्यक्ष असा रामभाऊ असा ए बाळो अरे मी चेष्टा केलं आलोच आमीर चला, आपला तू आपला कशाला नाही आलो आलो ए, पाटील चला आलो बाळो आलो मी भेटणार कोणाला अहो आमदार साहेबांना आपण मत दिले आपला हक्क आहे आमदार साहेबांच्या. हो हक्क आहे पण एवढे पण हक्का मारून बोलू नका हळू बोला आंबेडकरचे लोक आल्यात म्हणून निरोप द्या इथं. अरे वा 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 अरे वा. कांबळेश्वरकर हो बाळासाहेब भाऊ बसा अरे राम. हो राम 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 अरे वा वा अध्यक्ष पाटील पण आले काय वा आणलं या त्याला म्हटलं चला मग राम भाऊ काय काम काढले ही आमिर आहे बर आणि ह्याच नोकरीला नाही पोरग लय घरची बोंबा तिची त्यामुळे ह्याला कामाला लावा तुमच्याकडे कारखान्यात लावा ह्याला कारखान्यात. बर ह्याचाच विषय वारंवार तुमच्या पुढे मांडत असतो अच्छा कारखान्याच्या जागा बर 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 ऐका ना हा आपलं म्हणजे तुमचे पुतण्यांबर असं गावातलं हा, आहे ना? माझं- आमिर हा अच्छा आमिर नाव आहे काय बरं का बर सर हा बोल नाव आमिर असल्यानंतर पोराची परिस्थिती लय गरीब आहे तेव्हा बाळासाहेब म्हणतात तसं कारखान्यात नाही ते बरोबर. दिसतंय कानात बाळेन बिळेन असलं नाही ती कानाची उडी घालत नाही पार त्याची गीताबाई नाही का त्याची पंजी त्याच्या मांडीव घेतला जेव्हा कानात टोचलं होतं ती म्हणली मारताना माझे शेवटपर्यंत राहून दे म्हणून ठेवली नाही तर काय नाही फार चांगले नवसाचा आहे. बर बर कारखान्यात तिथं लावा ऐका ना ऑर्डर काढा लगेच परमनंटची. तो तुमचा पुतण्या गाणं त्याच्या बरोबर असते हो, हो, ना हो. गावातलाच आहे नाही ना नाही ती उड गई हे चांगलं नाही असू द्या पण आताच इलेक्शन झाले नवीन बॉडी आली जागा वगैरे आता नवीन नियुक्त्या करायची म्हणजे अवघड आहे नाही एक ऍडजस्ट करा त्यातले त्यात हो, तसं नसतं बाळासाहेब एकदा सांगितलं ऐकावं 100 वेळा मी पण तेच म्हणले ना नव्हत्या जागा तर त्याला काय करणार थांब ना जागा निघला होईल होते रामभाऊराव आमदार साहेब लय गरीब आहे परमाने काय ऐका ना माझ्या माहितीप्रमाणे आता तर जागा नाहीयेत बघू ज्या वेळेस होतील त्यावेळेस मी करतो ना नाही कुठं नाही अहो पण बाळासाहेब एकदा आमदार नाही म्हणून सांगितले ना जागा नाही म्हणजे नाही अहो 1000 कामगार आहे ते एक खपते आम्ही कसं एक खपतंय त्यांना काय अडचण आहे? बाळू रामभाऊ सांगा जरा तुझा होते का तू का बस मी आमदार साहेब हो काय करताय बाळासाहेब अहो अहो थांबा नाही, बाळासाहेब नाही, अहो, बाळासाहेब रामभाऊ काही अध्यक्ष नाही, नाही, नाही. काय? अहो, मला थांबा. का- अहो, काहीतरी सोडा मला. नाही, नाही. हा, बरं बरं ठीक आहे बघू आपण उठा मला काम केल्याशिवाय उठणार नाही गरीब घराचं पोरगं. बरं, ऐका ना मी रामभाऊ इथनं जाणार नाही मी बरं, शांत घ्या नाही म्हणतात की राव नाही नाही मला- मागच्या वेळेसच मी सांगितलेलं का नाही तुम्ही व्यवस्थित आहे माझ्याकडे आणि तुम्ही पण कसं असू द्या तुम्ही गेलो हा रामभाऊ लक्ष द्या जरा माझं काम लावा मी नाही असू द्या थांबा असू द्या बघतो मी कारखान्यावर नाही निदान आपली शैक्षणिक संस्था आहे का नाही कॉलेजवरती वगैरे कारखान्याचे बघू ना काय ते. कुठं पण कामाला लावा ठीक आहे करतो मी थांबा जरा बघतो मी विचारून वाघमारे मी बोलतोय प्रिन्सिपल साहेब आहेत का ठीक आहे द्या हां 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 नमस्ते नमस्ते असू द्या अहो काय नाही कांबळेश्वर गावचा एक आमिर जगताप म्हणून मुलगा आहे चांगला होतकरू आहे तरुण तो शिकलेला आहे त्याला पाठवून देतोय बघा ऑफिसमध्ये एक जागा असेल ना हो त्याचं ग्रॅज्युएशन झालंय चांगला आहे मुलगा हो हो झालंच पाहिजे आता म्हणून. हो हो नाही नाही आता माझा फोन आलाय म्हणलं वेगळ्या शिफारशीची काही गरज नाही आमिर जगताप नाव आहे हो हो कांबळेश्वरचा आहे येस परत काही तक्रार नाही आली पाहिजे हां ठीक आहे काय अडचण आल्यास फोन करा हो हो ओके आमच्या तालुक्याचा आमदार म्हणजे देव माणूस आहे आमच्या फक्त साहेब लीड नव्हतं कमी पाळायला पाहिजे कुठले नाही काय नाही विषय आमदार साहेब, साहेब मनपूर्वक आभार आहे. चला चालतंय. चला पाटील या पाटील सावकाश जाऊ द्या चला पाटील काम झालंय तर लीड करा. रामभाऊ सावकाश नाही हो 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 आता काय रामभाऊ तुम्ही माझ्यावर नाराज नाही ना मी आणि कशाला तुमच्यावर नाराज एवढा तुम्ही तातडीनं फोन केला अर्जंट या म्हणून थोडस लेट झालं गाव सगळं गोळा करावं लागते मला मी नाही फोन केला कुठला तुम्ही नाही फोन केला नाही फोन केला
काय 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 विचारत काय तुम्ही? काय नाही तसं मला काय फोन करायची गरज नाही. मी तुम्हाला माहिती आहे किती सच्चा कार्य करताय. आहे ना माहिती. झेडपी ही सगळं ध्यानात असू द्या माझ्या. ठीक आहे. आता निघालात व्यवस्थित जाऊ. पाटलांना घ्या, वयस्कर माणूस व्यवस्थित न्या. आमदार साहेब धन्यवाद बरं का. येऊ का? नाही यायच्या आधी पण ऐका ना, बाळासाहेब तुमचे जोडीदार आहेत ना. हो. 2 गोष्टी समजून सांगा जरा. त्यांना म्हणावं दारू पीत जाऊ नका, आयुष्य खूप मौल्यवान आहे, व्यवस्थित राहत जाण, व्यवस्थित ना काळजी घ्या म्हणावं. आणि पाटलांना व्यवस्थित नाही. आता या. थँक्यू बरं का काम केल्याबद्दल. असू द्या रामभाऊ या. टाब्या आजकाल टोपी पी घालून नका पुढाऱ्यासारखाच राहायला लागलाय तू. मग काय लागा ना. अरे मी आता व्यायाम कसा करायला लागलो तुला माहिती का? व्यायाम हा कुठं करतोय व्यायाम? तालमीत कुठं काय बोलतोय? आणि मग छोट्या अशी 4-5 पोरं अशी चोर घालतोय मी. नाही छोटे तू 4-5 पोरं सुरू घालतोय. मला बी ऐकाय आलं बरं का. 3री-4थीची पोरं नसली तालमीत तीच गोल मारतोय या आणि म्हणतोय कुस्त्या खेळतोय म्हणून. आणि टोपी घातल्यापासून बरं का आज नाही घातली. 10-15 दिवस झाले टोपी घातली त्यांनी. वाटतं मी सरपंच झालो. पप्प्या गदे कोगर घोडे का लगाम द्यायचे आहे. तो गादा कमी घोडा नाही होता. अरे तू गाडे वय पहिल्यापासूनच. काय रे इथं बसलाय वेळेला का? लांब रे बेंद्राच्या बायला गत नटलाय का? भेंद्राच्या बायला का? हा नीट बोल की जरा. आम्ही दादा दुसरं लग्न केलं काय? आला का? अरे झाला काय बोलतोय ही बघितलं का? आणि पियडन येईन लका कारण काय? आम्हाला तिकीट बिकीट भेटलं का काय? तसं समजलंय मोठं तिकीट भेटलं. आधी पेढा खावा नीट. हा आधी तोंड गोड करा. हा संपलं तुमचं. दर पप्या खा का तू? होय ना काय ती बोकडाला कसं आधी हारबीर लावत्यात गण लावत्यात मग कापाय येतात. तसं तर काय नाही ना. होय कापाय होय. हो अरे का ना जॉबला लागली मी जॉबला. जॉबला मग काय कुठं म्हणजे कॉलेजमध्ये आमदार साहेबांनी लावले जॉबला. वशिला कोणाला लावला गावातल्या? वशिला होय. आम्ही गेलो तुला का बाळू काका भाव अध्यक्ष पाटील. बोल बघा. हा मग काय लागा बाळगा काही सांगा त्याल भाऊ तू होय. मग काय घना कॉलेजला लावले. तुला सांगतो ऑफिस मध्ये कामाला लावले. 70,000 रुपये दिलाय स्टार्ट. 70,000 आणि परमनंट केलंय. काय झालं माहितीये का ना, आमदार साहेबांनी मला विचारलं, म्हणले कॉलेजला तुला कामाला जायला गाडी बिडी आहे का? म्हणलं नाही राव 2 व्हीलर आहे. मग म्हणले 4 व्हीलर देतो तुला. घना 4 चाकी दिली मला यायला जायला. मला तेच वाटत होय आमदार साहेब का डोक्यावर पडलेत काय रे? झाडू पोचा मारायला 70,000 रुपये दिलं तर बाकीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना किती पगार? हम्म. ही सगळी गिलती म्हणल्यावर 100% दिला. ग्रॅज्युएट माणूस त्यो मग? झाड पोचा मारेल होय. ग्रॅज्युएट बिजेटचा काय संबंध नाही. अरे भाऊचा वशिला अहो भाऊ खडे तो सरकारशी बडे. हा सोपा खेळ आहे होय. भाऊ बोललोय तू तुझ्या कामासाठी आमदार साहेबांना. आणि मग दुसरं कोण बोलणार आहे? अरे आम्ही काय साल धरले भाऊचा आम्ही रानात धार पाडतोय ती. हा बरोबर आहे. आणि शेपट आम्ही रोशन काढतोय ते गेलं कुठं वय तवा. इकून की टाका त्यांची शेपट तिकडं. तुमचं काम करत ना आम्ही काय मिळलोय वय तवा. अरे म्हणजे तो कोण आम्हाला सांगणार? ए शश्या माणसात आत बिन बोल. आलं लक्षात? शेपटांचं शेण काढतोय म्हणजे शेपटांचं दूध खातोय आणि घरातला आमचा आहे तुकडा मोडतोय तिला लोकांना सांगत. तिकडे गिरायक बघा की भाऊच्या वावराला तिकडं. भाऊच्या वराला गिरायक बघा म्हणत तू कोण हो रे? हा काना वगैरे तिकड झाला. आम्हाला कामाला लागलं तर आमचं लग्न बिग्न नाही व्हायचं होय तवा. तू गुलगुलू बोलशील की तुझं लग्न झालं तू झाला स्थिरतावर. आम्ही हेरतोय गावात बोंबलत. आम्ही एवढं काम करत असतो कष्ट कशासाठी करत असेल रे? कोणाचं? तुला म्हणलं आमच्या घरात येऊन कष्ट कर म्हणून. मापात बोल जरा. आलं लक्षात? तुला बघावतं का? अरे भाऊ म्हणजे कोण आहे? भाऊ खडे तो सरकारशी बडे आणि तू त्यांच्या पुढे काय आपसावराची बरोबर आहे का? बरोबर त्याला घेऊन जा घेऊन जा म्हणजे त्याला घेऊन सोड मला. मग भाऊला टाइम म्हणजे भाऊला काय बी म्हणतोय काय लागणार? कसा दिवस आहे तू बांधतोय बिनतोय का? इथं लागा गावात माझा सत्कार बित्कार केला तुम्ही भांडण करताय खुशाल. तुझा तू कामाला लागला मला आनंद आहे. त्यातली त्या तुला भाऊनी कामाला लावला आणि त्याच्यापेक्षा जास्त मला आनंद झाला. अरे भाऊ म्हणजे केवढी मोठी असा भाऊ ना कोणाचा बी वट नाही चालत. आणि मग भाऊला पेलता असली का? मग बघा काय म्हटला? मग कोणी 5 वर्ष झाले मी भाऊच्या मागे लागलोय. कधी नाही मला लावलं कामाला. भाडू काका आलेला का झटक्यातच कामाला लावलं. कोण बाळूकाला कुत्र ओळखतं का? तिथल्या शिपायानं 3 वेळा बाहेर काढलं होतं बाळूकाला. बाळू काका ना अक्षरशः पाय धरला आमदाराचं. कोणाचं सांगतो? अध्यक्ष आणि भाऊ मागणं ओढत होतं.
अक्षरशः आमदार सुद्धा पुढे आलं पण बाळू काकांना पाय काय सोडलं नाही का ना? जेव्हा बाळू काका पाय धरावा वाकला असेल ना तेव्हा भावनी नुसतं नजरेने आमदार साहेबांना खुणावं लागतं, काम करावं लागतं. आमदार साहेबांच्या शेजारी बाळू काका बसते, तुला काय माहिती? बसतात की पाय दाबत नाही. आलं का लक्षात? बाळू काका शिवाय काम होत नाही. माझं काम लय मोठं काम होणार आहे माझं. छोट्या अरे बाळू काकांना मला लावले, तुला बी लावते लक्षात घे. मला? भावच्या बिवच्या नादाला लागू नको. चल होय. अरे भावकी उन्याची वाट करी असते जाऊन. ह्या आमच्या भाऊलाच अक्कल कमी आहे. हा अरे कुठला ह्यो आंबऱ्या, कुणाचा कोण भावकीतला? हा उन्याचा वाट करी. हा ह्याला 70,000 रुपये पगार आणि आम्हाला लावलं घरी ठेवलंय की शान काढायला आणि दारी धरायला. अरे मला निदान 25-30,000 दिला असता तरी काम केलं असतं पळत. आणि शशाकडे बी बघतो, भाऊला आपसावर ती मुततोय. अण्णा हा बोला की. काय चाललंय, काय करताय? काय चालू आहे ना ट्रॅक्टर? चालू आहे ना? हो चालू आहे. नाही फिटर आलता का? फिटर काय करायचं आणून? काय त्याच्यामध्ये डिझेल आहे का ऑइल आहे का कसा चालू होईल? कवा त्याला पुसलाय कधी? टाकायचं कोणी? 6 महिने बघायचंच नाही त्याच्याकडे म्हणल्यावर. अहो तुम्ही घरी असता, तुम्ही तरी बघायचं ना. आपल्याला दिसतंय बघायचं. जुनं झालंय आता ती. ही इकून टाका. अण्णा इकायची भाषा कर नका. माझ्या आजोबाच्या आठवणी गुंतल्यात त्यात. गावात कोणाकडे ट्रॅक्टर नव्हता तेव्हा माझ्या आजोबाने घेतलाय. अख्खा तालुका बघायला यायचा. नवा ट्रॅक्टर घेतला पाहिजे, नवा. जवा कवा घ्यायचंय नवा तेव्हा माझं मी बघीन. मला सांगू नका. भांडवलाचा प्रॉब्लेम असेल तर मी देतो पैसे. अण्णा भीक लागली का जावायला? एवढा तुमचा पैसा उतुचाला नदीला बांध घाला. मला सांगू नका तसलं. रान किटाड होऊन चालल्यात, ट्रॅक्टर बंद पडलाय. एक्सचेंज मध्ये तरी द्या, दुसरा नवा घ्या. अण्णा तुमच्या सल्ल्याने मी भारावून गेलो. हा खरंच शेतीत किटाडा वाढल्यात माझ्या. हो वाढल्यात. बोलला ही बोलला, कुणाला सांगू नका नाही तर माझी आबरू झाली. त्याच्यावर एक सल्ला देतो तुम्हाला. बोला की. गणाला काय करा, हा. तो नांगराचा फाळ आहे का हा. नाही पाठी मग असं धरायला हवा. हा. आणि तुम्ही अशा वडण्या घ्या आणि वडा कना कना व्यायाम होईल. हा इमारत कुठे पण सुटायला लागली दिसत नाही काय? जावाय बापू सांगाय गेलं म्हणजे टांगाय निघतात काय? आपलं कामच तसं असतं. करायच्या वेळेस आम्ही ती पण केलं. बैलाचा नांगूर बैल नाही झुपता वाढलेला आहे. आता होतं का? मी एकटा 5-5 एकर बिडकीनं खांदायचो असा. एवढी मेहनत केलेली. तुमचं सांगू नका मला. रान एवढं किटाड का झालंय? मग मुद्दाम ठेवलंय किटाड. शास्त्रज्ञ येऊन त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे. शास्त्रज्ञांना तरी काम नको आहे. बरं सगळा देश सोडून तुमच्याकडे आलं शास्त्र. माझं तसलंच आहे. देशाचं हिताचं बघायचं. स्वार्थ तुमच्यासारखं कोणीही बघल. इलाय ते बाबळा माझा लागल्या बघा. मुद्दाम वाढवल्यात. त्याच्यावर काय संशोधन करता येईल हे माझं धोरण असतं. अवघड आहे बाबा. तुमचा विला अवघड आहे. बरं झालं आला पाप्या. ट्रॅक्टर बंद पडलाय, ढकला मागणं. बॅटरी उतरली, तिघ बी टाकला मी बसतो वर. ट्रॅक्टर तिकडे तुमचा 8 मोऱ्यात ढकलून द्या. मला काय करायचंय त्याचं? हे वगाड्या काय बोलतोय? काम करायच्या टायमिंगला आमिर दिसलं ना. बरं आम्ही ट्रॅक्टर टाकला येतोय तेव्हा तिकडे राखील की होता त्याच्यावर. ए पाप्या त्याला समजून सांग इथनं घेऊन जा नाही तर थोबडीन बरं का तुला. मग आमिर साठी शब्द टाकला आमदार साहेबांपासून. आम्ही काय मिळलोय तेव्हा? असं करा सगळं गरदार लावा की कामाला. ही बी असं बसून असतात पालगाव निवान. ह्यांना लावा कामाला. असं करा काकीला लावा, गणाला लावा आणि मला सोडा देवाला. नाही तू गुलाल टाकून देवाला सोडत लायकीच आहे. मला कामाला लावतो. एवढी यांच्या शेपटाची घाण काढतो ही करतो तेव्हा नाही दिसलोय तेव्हा. हे यांचं उकारड भरतोय टायल्याची टायल्या तेव्हा नाही दिसलोय तेव्हा. मी यांची शेती करतो या. काय गांधन चावली काय याला? आमदार साहेब पुढे आमिरसाठी शब्द लागला नाही तसली बारीतली नोकरी लागते त्याला. येशीत बसून गाडी देतो तेव्हा काम. 70,000 रुपये पगार आहे या. पाप्या एक काम कर. अख्या गावात हेच माझा जिगरी दोस्त. त्या गोऱ्याची जीसीबी बोलो. जीसीबी बोलो. रानात खड्डा घे. शेषाला फिराय म्हणून नी आणि तिथंच बुजाव भाड्या. आम्हाला माहिती. मस्त आले काय? पेटवून द्या, 8 मोरात फेकून द्या. आमिरला कामाला लावलं, तुला जाळायची काय कारण आहे? माझं कधी लग्न व्हायचं नाही कामाला लागलो. तुझा नामचा काय संबंध? अरे कोणाचा कोण? आमिर तर माझ्यापेक्षा लांब. माझ्या रक्ताचं नातं आहे. माझ्या चुलत भावाचा पोरगा आहे आमिर. कुणाचा कोण? त्याचं काम वेटिंगला होतं, रखडलं होतं. कशाला ठुली बियाद? मावशीला व्यवस्थित मध्यस्थी घातलं असतं ना तरी जमलं असतं. तुमचा जीव जो लोकांवर जास्त आहे. मावशीच्या लाडक्यान 2 पाय मोडक्या. पाय अक्षरशः मोडून ठेवून आगाऊ बोलला तर. नाही बरोबर आहे भाऊ. अहो मेहुणीचा पोरगा तुमच्या ह्याला बी लावायला पाहिजे होतं. खलासच करून टाका म्हणजे विषय संपल आमचा. त्याच लायकीचा आहे तो. बरोबर आहे. मारूनच टाकला पाहिजे. नालायक. अरे तुला इथं राहा म्हणलंय वय.
काहीतरी ब्लॅकमेल करतोय इमोशनल. मावशी मी आलोय, मी नीट झालोय, मी नोकरी लागलोय, पोरगी बघा गावाला मार बसवतोय. पळीत ना मी आल्यापासून म्हणतो ही ब्यात नको इथं. पप्या तू त्याला घेऊन जा, नाही तर मी तुला मारीन. स्वार्थी त्यांचा जीवन ए, पळा. गाढवा आकलीचा भाग आहे. काय बोलतो बोलतोय तू? माग पण बघ नको आता. मूर्खा जाऊ बोलतो का? गाव बोलतोय ती बोलतोय, तू पण बोलायला लागला आता. ओ अण्णा, रामभाऊला बोलणारा जिता व्हायचा अजून कवाच मारून टाकल्या. मला तीच म्हणायचं होतं त्याला. चला चला तुकड्या पाण्याचं बघा. अण्णा हा बोला की. तुम्हाला मी परत एकदा नीट सांगतो बरं का. हा माणसा कोणसात मला बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. माझं लय डोकं आउट आहे. मग माझं तसंच होतंय. ही वापडा तिपडा सश्या बोलतोय तुम्हाला म्हणजे काय? नाही वाईट तरी मला शनीच्या पुढची असतेली एक कामाचं नाही अजिबात. पालत्या गाढव पाणी हा हे काय कुठे खेळ असतोय असला. आता तुला काय चावलं? नीट बोल की. सगळे येत आहे ती टोमण्यातच बोलताय. कुत्रे चावलेत काय तुम्हाला? हो कुत्रीच चावल्यात आम्हाला. हा कशाला त्या आमिरचं काम केलं? हा घरचा पुतण्या शान भरतोय, दारे धरतोय आणि त्या आमिरचं काम केलं. 70,000 रुपये पगार होता. मी दिसतो नाही का तुम्हाला? 70,000 पगार तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? त्यांनी सांगितलं. अख्या गावभर पेढे वाटतोय. हा बरं आमिर कामाला लागलं, तुझ्या पोटात दुखायची काय कारण? कशाला माझ्या पोटात दुखतोय अण्णा? कशाला? मला तर आनंदच झाला. हा आपलं कारण भाऊने त्याला कामाला लावला. त्या अवलाद नाही म्हणती मग ती बाबूकाने कामाला लावलंय म्हणून. हा ऐसन फरामोश. ए जागा नव्हत्या, बाळ्याने नम्र विनंती केली त्यामुळे ते काम झालं. पण आम्ही सगळे होतो ना. काम होण्याला महत्व आहे. नाही काम होण्याला महत्व आहे. आणि मग त्या बाळकाकाने त्या आमिरसाठी पाय धरलं. तुम्ही का माझ्यासाठी पाय धरलं त्या आमदाराचं? तो बाळू काकाचं पाय धरायचं ना, होईन ना फायदा तुझा. अण्णा कुणाचं पाय धरायचं, कुणाला गोड बोलायचं, कुणाला कसं बोलायचं रामभाऊला चांगलं कळतं. टोमना मारायची गरज नाही. हा मला काहीच कळत नाही. ए शण्या, तुझ्यासाठी मी 100 वेळा पाय धरलं होतं. 10 वेळा तू नोकरी लावला. कुठं टिकला? कुठं टिकला? कुठं टिकला सांग की. माझ्या मनाजोगी भाऊ अजून नोकरी मला मिळालीच नाही. मी प्रत्येक ठिकाणी जातो, 6 महिने काम करतो, ऑब्झर्वेशन करतो, काम कसं आहे कसं नाही, आणि लय जडापेचं पडलं की मग मी सोडून देतो. हा कशी कामं करावीत? कष्ट पडलं की पोरं नकोच म्हणते ती. असं वाटतं चापटीतच उलता पालता करावं. अरे कष्ट कर. दुसऱ्याचं काम झालं म्हणून जळू नको. मी जळत नाही भाऊ, पण त्या आमऱ्याला नीट समजून सांगा. तुम्ही काम केलंय ना, त्याने तुमचंच नाव घेतलं पाहिजे. आयल्या गाऱ्याचं नाव घेतलं आपल्याला खपणार नाही. नावात काय विशेष नाही. आमिर बी माझा, तू बी माझा. लय कडाकडा कर. नाही फक्त मीच तुमचा आहे. आमिर ना तुमचा. आपलाच आहे त्यो. आपला म्हणून लय आपला करतोय त्यो. पोरांना चांगला सल्ला द्यायला शिका. खान तशी माती संस्कार. मला तीच म्हणायचंय. घराण्यावर याला तू सुद्धा होणार नाही तू याच्यानी. भाऊ लय चांगलं होता अण्णा. तुम्ही आल्यापासून आमचं भाऊ बिघडले. तुझ्याच्यानी काहीच होणार नाही. तुझ्याच्यानी नोकरी होणार नाही, शेती. तुमच्या खानदानीत कुणी केलं काम? तो तू काम करणारेच. आम्हाला नाही गरज काम करायची. मग आमच्या पूर्वजांनी कमवून ठेवलंय मारणाचं. हात घालल तिथं सोनं पैसे गावत्यात. लागला सांगाय अण्णा कटांना. बघितलं का पप्पा दादा, 70,000 नोकरी लागली आमिरला एसीतली ना. आम्ही हिंडतोय बोंबलत. हा मग आता भाऊ आहे तुझं बाबा, काय करणार? तुला त्या भाऊला तुझं बघवतच नाही ना. मला तर दुसरा पर्याय आहे का? माझा हात लागण्यामुळे गुतल्या तिथं मला तिथं धडपडा लागतं. अरे सारखा तू तिथंच येतोय भाऊच्यात. भाऊनी ओळखलंय तू इकडे लापाटवाणी त्यांच्या दारात जातोय म्हणून. त्याच्यामुळं तू काय कर माहिती का? ऐका आता एक गोष्ट सांगतो. तुझं भाऊ काम करणार नाही, भाऊला तुझं बघवतच नाही. आणि तू जर लागला कामाला तर भाऊचं घरचं गडगडी कोण होणार ते भाऊचा? बरोबर ना? तू एक कर. आमच्या सरपंचच आहे का नाही, आमदार साहेबांबरोबर लय चांगलं संबंध येतो. अरे दर आठवड्याला ही जाते आमदार साहेबांना भेटाय. माझं कशाला ते काम करता? विरोध पार्टी भावची ती बी. अरे ह्यांच्या पाशी विरोध पार्टी काय नसतं का? तू गेलं तर उलट तू चांगलं काम करतेल. आणि एक आम्ही 70ची लावली ना, तो लाखाची नोकरी लावतेल. हो तर कोण घेऊन जायचं मला? सरपंच सर कोण? मी एकटा कसं जायचो? मी नाही तुला. फक्त कोणाला काय म्हणायचं नाही. काय तू काहीतरी म्हणशील भाऊला आणि भाऊ मग मला मारणार. तू बी गाण्यापेक्षा मोठा पहिला म्हणून वाटलं त्याला गोळा असला तर चालेल. चालते आधी तुझं कामाचं बघ. तू चल. तू संजू बरं दिसतंय तुला? नाही ओलं दिसतंय मला. आणि इथं कोणातरी पाईप फुटली. द्या कॉन्ट्रॅक्ट ह्यांना म्हणजे करते ही चांगली कामं. द्या पहिले ते पप्प्याला बोलून आणा आणि काय सांगा. नोटीस काढा त्या माणसाला. काय सांगू? नोटीस काढा. नोटीस कशाच नोटीस काढता? आपल्या माणसाने कामं चांगली केली नाही तर नोटीस कोणाचं काढता? खाऊन वा समजणार कोणी? मी काय सांगतोय आमचा काय संबंध आहे? अरे पाईप वरचा फुटलाय का रस्त्याचं काय?
त्या गटराला पाईप जोडणारा येणाऱ्या माणसाचा पाईप फुटलाय तो का फुटलाय. त्याच्या घरची पाईपलाईन करून देऊ? अंडरग्राऊंड गटर खाल्लं असतं का सिमेंट पाईप रस्ता केला त्यावर ए बाबांनो जरा गप बसायला का मला नीट काम करू द्या. हा सारखं तुमचं मी सांगतोय एक आणि तुम्ही चाललंय काय तुमचं. नाही द्या की कॉन्ट्रॅक्ट त्यांना आमचं राहते तसंच. नाही तुम्हाला बी देतो. काय देतो आमची काम बघा. पप्या आला ना मी लावतो बरोबर त्या पप्या संध्याकाळला आला. सांगा. आला का पप्या ए ही काय बाबा हा पुन्हा पाय फुटला. नाही मी सांगितलं कालच ते म्हणला जीसीबी आता आला की उकरून हे करतो बसवतो. माझ्या कामात काय ध्यानात गेलं काय तुला तर घेऊन आलो या काय रे मेंबर अहो बिचारा गरीब हो लय चांगलं या ह्यो गरीब वा 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 आल्या का जसा आबाळ येईल तशी तुझी आठवण येते आम्हाला. पिकअप मध्ये बसलो तरी ठोको टाकत तुझे. म्हणलं का नाही करणार मग नाही करतात. अहो काय राव ह्याच्यावर सगळ्या गावाने अन्याय करा ह्यांच्या काकाने सुद्धा अन्याय करायचं तू म्हणलं आलाच का गावात कशासाठी गावात आला सर तू. कशाला म्हणजे काय सरपंच राव गरीब आहे राव ती. अरे कमनशिबी असणारा माणूस आहे हा ह्यो आला नाही तर काय करतो माहिती का ह्यो तर मार खातो नाही तर आपल्याला कुत्रीच्या ऐकत मार बसवतो. नाही राव आता तसं काहीच नाही ह्या गरीबाचा अन्याय झालाय राव. मी किती कष्ट करतो दिसत नाही. ए पप्या काम कसं काय आहे ते आम्हाला सांग. बाकी तर आम्हाला लय फापट बसायला बसलो. अहो ऐका मेंबर हे का नाही ह्यो रामभाऊच्या मिवणीचा पोरगा आमिर बावकीतला पोरगा बरोबर. आमिरला 70,000ची नोकरी लावली. कोणी बावनी कोणी अरे बावनी अरे गाणं अजून सुद्धा लागा कपड्याला पैसे भावकडून घेतोय म्हणतो आम्ही 40,000ची नोकरी लावली 70,000ची नोकरी लावली. तू लागला आम्हाला इथं सांगायला. आमिर राव पिढा आम्हाला चारलं हे चारलं का नाही खरंच लावली. बरं थांब लावली तू मेहुणीचा पोरगा आहे तू भावाचा पोरगा होता म्हणून लावला. ए 70,000ची लावलीत लावली. रक्ताचं नाते नात्याला तू जागला माणूस म्हणून नाही ह्याच्या अन्याय झालाय मला भेटला. आम्हाला माहिती कशी नोकरी लावली काय लावली. तू असं कर सरपंच त्याला सांगा निरोप मागायचा. अहो खालच्या आईला पाणी नाही काय समजू शेटराव येडा पाना झालाय. पप्या तू असं ह्याला घेऊन येतोय. नाही राव ह्याच्या अन्याय झालाय. अरे जा तू लय अन्याला वाता फोडणार आहे तुझा तू. तू हो ह्यांना सोडू नको काय ही पाण्याचं बघ पप्या, पाण्याचं तू बघ जा. जा पाण्याचं बघ. जा तुला काय सांगून जा नीट. ए! लक्ष द्या राव गरीब आहे माझा दोस्त या आता त्याच्या तोंडावण्यात कळतंय किती गरीब आहे मध्ये ती. घ्या मध्ये घ्या तशा भिवू नका आपली माणसं इथे. अरे तू जा की पप्या. तुला कळतं का सांगितलेलं. बर काय ए, शशी, मी काय म्हणतोय आमिरला किती नोकरी लागली. 70,000 रुपयाची मग आमिरने काय काय केलं हे तुला माहिती का. म्हणतात भाऊन शिफारस केली म्हणतात. भाऊन बर असा नारळ फोडल्याशिवाय देव तर पावत नाही का नाही. मग तसंच आहे भाऊ कसा तसाच पावला असेल का. पप्पा म्हणला ही सुधीक लावू शकतात. हो अरे आम्ही तर लाखाची लावू शकतो लाखाची. हातचा मळ किरकोळ आहे. आहे, हातचा मळ 70,000ची नोकरी म्हणजे किरकोळ गावात- अति सामान्य लोकांची. तुमच्या पार्टीचा एकनिष्ठ होऊन राहील. तू एकनिष्ठ व्हायला ह्या गावचा नाही. तुला नोकरी लावायचं काम आमचं. पण ऐक आमदारांच्या जवळची सरपंच पार्टी करांभाऊ. अरे कोण प्रधान सरपंच बस हा. मग आता वट कोणाचा जास्त असेल. सरपंचाचाच की आणि मग मग आता लाखाची काम- नोकरी कोणाला पाहिजे. बरोबर ना. आणि अरे नोकरीच काय तुला छोकरी बी बघून देतो चल काय हा. पाया पडून नाही बाळा आम्हाला लक्ष्मीचं दर्शन लागतं. पाया पडून आम्हाला काही नको. दुडलं म्हणजे असं वाटायला लागतं ह्या अशी पायाला द्यावं लागतं. किती हे काय असं हा. किती ही काय एवढं हा पण ऑर्डर या हातात पैसे पैसे या हातात. 50 नाही 5 लाख. अहो कळलं त्याला सरपंच. थोडा लोड होतोय. कशाचं दूर 5 अरे मग तुला असं काय? 5 महिन्यात तू पैसे फेडणार आहे शश्या. लाख रुपये म्हणजे विचार कर की 5 महिन्यात. आणि नसलं तुला जमत तर चला सोचू टाकून. दुसरं आहे ना हो. रामभाऊ बिब्याचा पोरगा. हो 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 हा मया लावून टाकणार त्याला. जागा एकच आहे बरं का जागा एक त्याला काय येते मला येतं सगळं. आमदार साहेबांचा फोन आला सरपंचांना. एकच जागा शिल्लक राहिली आपल्या जवळचा कोण माणूस का तेवढ्यात तो आला. शशा काळजी करू नको तुझं काम झालं म्हणून फक्त पत्ती फेक. सोन्याहून पिवळं करतो काळजी करू नको. ही एकदम नाही हा. मग बरं असू द्या टप्प्या- सरपंच ऐकून घ्या. तुम्ही आमदारांना शब्द द्यायचा हा. गरीबाचे 4 दिवसात होते. हा. ए, आपण काय करू थोडं हा निम हा बघा व्यवस्था करायची. बर पैसे सुरुवातीला 1.5 लाख. अरे नोकरी लाखाची लागायची तुला हा? अशी 5,000ची नाही. विचार गण पसार झाला म्हणजे कोण कोण अरे का काय मोडून समजून- जायचंय होय. त्या अरे करा चल निघ. बिबीच्या माणसाला नाही फोन कर, त्याला चल. काय कळतंय त्याला त्याला काय काय तुम्ही अरे 1.5 लाख शश्या. तू मला सांग तुला लाखाची नोकरी लागायची. अंड्यावली कोंबडी घ्यायला गेलं तर तिला 1.5 लाख द्यावं लागतात. आणि तुला का आम्हाला सांगतो 1.5 लाख देतो. हा यशस्या एक
तुझा चेहरा बघून असं वाटतं लयचा अन्याय झाला गरीबाचा पोरगा आहे. पण काय कर तू बी आमची बिला काय अशी किरकोळ हे करू नको. संतोष शेठ काय पैसे आपल्याला पाहिजे होय तेव्हा? हो का? आमदारापासून वाटत यायच्यात का आमच्या घरी खिशात हो. घेऊन कुठं बाजाराला जायचं नाही आम्हाला. वारापांग होऊ नका. हा. 10 गुराला बाजार धावतो. बरं. पण पहिलं 3 हा 2 नंतर ना. अरे तू आज 3 लाख दे उद्या सकाळी तुला ऑर्डर हातात. 3 लाख घेऊन उद्या सकाळी आपल्याला आमदार साहेबांकडे जायचंय. जा तू तुझा तुझा तुला काय मला तुझा लाग का मला गुरांना पिकअप बघाय काय. हा तुझा तू बघ बाजार दाखवण्यात काय कर. जा तू शेषे पळ जा. तोंडावर ताबा ठेवायचा बरं का नाहीतर पुन्हा आम्हाला अडचण येते. तू अडचण त्यातला एक येते. शब्द सुद्धा कळला पाहिजे. गरीबाचे पैसे अरे जपून. जा लाग का जा तू तू बिनधास्त. ए, शेषा, आम्ही तू नोटाचं बंडल घेऊन या हातात तुला नोकरी. निघ 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 निघ. जा लवकर जा. ए, अरे जा ना. मी काय म्हणतो येडे पोरग ते सांगायचं काय बी तिकडं. सरपंच हा. मी काय सांगतो सांगा. सगळं नियोजन गप होतं. राहायचं. चला. बर खिशात पैसे माझ्या येतील. हा कस काय सरपंच बकरा कसं काय कापला मसोबाला 3 लाखाला. पाणी न पाचता आणि तुम्ही इकडे राहणार का बोलावलं असा विषय. सांगा त्यांना. संतोष शेठ बोला. आपण पडतो पदाधिकारी. हा लक्षात घ्या. बर लक्ष्मी याच्या टायमाला गाडीची नजर पडू नये ह्याच्यासाठी आपल्या इकडं ऊस पण सरपंचाकडे बी त्या दिवशी एकदा काम होतं. सरपंचाने लांबातल्या ऊसात नेलं तिकडं 2-3 तुकड्या आणि म्हणली चेअरमन जरा तुमच्याकडे प्रायव्हेट काम हा, हा, हा. त्याच्यासाठी माझ्यासाठी. असा विषय. कसं असतंय हा. गावात असलं तर भिंतीला कान आहे इथं उसाला कुठं कान आहेत तवा. हा तेवढं ते पहिल्यांदाच आखलीने काम केलं सरपंच बरं का. काय होतं आपण गावातली प्रतिष्ठित नागरिक असल्यामुळे तुम्ही थोडस जपून राहणं गरजेचं आहे सरपंच. का म्हणायचंय त्याला कामाला लावण्याच्या नादात आपण कामातून जाऊ नये ही दक्षता तुम्ही घ्यायची मग दोघांनी. तुम्ही पैसे पण घेऊ नये आम्ही नाही, बघतो असं काय कसं? करायचं ते. हा सरपंच पण ती कधी यायचे आईला इथं ऊन लागायचं परत. एक तर त्यो येडागडी. तुम्ही सांगितलेला बसल का बराबर खेळ बसल गोळी बसल का नाही तर बघा ती उंड गाव सगळ्या गावात सांगत बोंबलत अरे पळायचं. संजू शेटनं मारलेला बकरा आहे त्यो असा पळतच येणार नाही त्याला. आला. आहे ये, गेला. ये, ये, ला, शशी, वा, वा, माझा. ये, वा, वा, वा. आशीर्वाद असू दे. अरे आशीर्वाद कायम आहे यार. काय आम्ही काय भाव आहे का ना आशीर्वाद द्यायला. आणि काढकी, माल काढकी. महत्वाचं काम केलंय का झालं काम. ए शेषा नोकरी लागेल. हा काळजी नको करू. हा, सगळं हा. सगळं. पेन असू दे नुसते सह्या करायचे तो नुसते सह्या. हा. थांबा सरपंचाच्या हातात द्या. हम्म. थांबा. सगळ्यांना हात लावा. आहो संजय शेठ, तसं असतं करा. त्याचं म्हण तुझं म्हणणं आहे विश्वासाने ना. विश्वासावर बघा. बरं असू दे. एक काम कर ते स्वज नसला नाही तू घेऊन जा माघारी. घ्या की मी काय म्हणतो. ए, मग शेषा. तिला काय ए, शेषा. अरे बावड्या आहे ना रोख 5 देत होता तुझं तरी 3 राहू दे तुला आणि तुझा मी बावड्याला सांगतो त्या बिब्याच्या बावड्याला सांगतो तू लागला नको. आलेले लक्ष्मी ए, काढावालताय हा, तुम्ही. सरपंच थांबा. गावात गाणा आमिर छोट्या पाप्याशिवाय दुसरी पोरं दिसते का तुला? हा सगळी पोरं आम्ही कामाला लावलीत. हा. हा, येडा बेडा काय? गाव मोकळे केलंय संजू शेटनं. हा. हा, कामाला लावा घ्या, कामाला सरपंच घ्या लावा. ती. सरपंच घ्या. नंतरचं 2 दिलं डब्या जेवण सांग. काय? नंतरचं 2 दिलं डब्या जेवण सांग. तू हा शिळ तुकडं खातो ना आम्हाला कोणाला सांगत जा. 1 मिनिटासाठी पैसे हातात ठेव. का ठेवा तर. हा, सरपंच आपलं ठेवलं. पोरगं आहे. हा सगळ्यांना हात ठेवा. हा ठेवलं. हा ठेवलं. अजून काय शपथ घ्यायला लागेल. शपथ पैसे बुडू नाहीत माझे. हे, किरकोळ विषय कोणती शपथ घेऊ बायकोची यांच्या गौरीच्या शपथ तुझं पैसे बुडून देणार नाही. ए, यार, आमची कुठं शपथ घेतो. मेंबर यांच्या बायकोत मला काय करायचंय बर. मी सांगतो घ्या. बर. म्हणायचं पैसे जर बुडलं माझं नोकरीने लागता तर आमच्या सगळ्यांच्या हातापायाला किड पाडत्याला. अरे आम्ही किडे पडू दे आमचं पाय तुटू दे मोडू दे मरू दे. हा, बस का आता? अरे किडे पडून तरी ती पोट भरणार आहेत कुणाच्या जीवा आमच्या तुझा चांगला होत असल्यावर आम्हाला किडे पडलं काय बी तरी होऊ दे. चालतं ना. किडे पडू दे का? सोडू का? हा, सोडा, सोडा. तुझ्यासाठी आम्ही काय बी करू. अरे सरपंच मरण पण शब्द दाना हा. तुझा संतोष शेठ, एक काम करायचं. हे बघा रामभाऊनी जरी ह्यांना डावाला असलं तरी ह्याचं काम आपण करायचंय. करायचं. आणि ऐका आमदारांपाशी लोटांगण घ्यायला लागलं तरी चालेल सरपंच. हा, 100% पण ह्या माणसाचं मी काम काय मी त्याच्या कपड्याचं माप दे 5 ड्रेस शिवाय टाक 5 वेगळं एक असते ती वेगळं. इन मध्ये कसा पोरगा राजबिंडा दिसला हा. पाहिजे तो नाच करू नको. ऑर्डर तुला उद्या मिळणार म्हणजे मिळणार. संतोष शेठ आमदार साहेबांना तुम्हाला जी पैसे खाली पडत. नाही पडत. नको तू असू काय दे. पाहिजे. संतोष शेठ आमदार साहेबांना सांगायचं पोरग एकदम गुन्हे आणि काम ही झालंच पाहिजे इथनं पुढे एक वर्ष परत येणार. चेअरमन लोटांगण नाही पाय धरून येतो तू बिनकाळजी असं राहायचं. गाड्या गाडायला 4 वस्त्र
आणि सागा यांना बाजार लावलाय. असू दे अरे तू जा, बिनकाळजी राह काळजी तू करू जा नको. तू शशीभाऊ, सरपंच चेअरमन शशा, मेंबर किती जणांना आम्ही लागा बाजार दाखवले जा. पण आम्ही नाही उघड केलं. ऑर्डर तुला करून आणतो. लावणार म्हणजे लावणार नको. कुणाला बोलला नाही ना का? काळा बट घेऊ अरे काळा नाही नाही तर आणवानी हिंड पण ड्रेस कसा हा रुबाबा साहेबासारखा. ऐका राहिलेल्या रकमेची बी तयारी करायची हा? हा ती विषय महत्वाचा आहे नाहीतर मग माधू तुझा तू जा आता तू जा. आणि ह्याची वाच्यता होता का म्हणे आणि एक कर स्वतः जा शब्दात जागायचं ए जागलो. अरे शशी तुझं काम झालंय काळजी करू नको तू मनी दिलं ना तिथं तुझं काम झालंय तुझा तू परका राहिला नाहीस तू आपला आहेस. असं झोराक्स यायची बाकी आणि ती लिफाफात घालून तुझ्या हातात द्यायची बाकी एवढंच राहिलंय आमचं. येडं काय अरे आनंद असू आले आनंद असू. फक्त आता एक काम कर तेवढ्या त्या 2 लाखाचा तयारी करा हा रोख. काळजी करू अरे आम्ही आहे ना तुला कोण नसलं तरी सरपंच लक्ष्मी सोडा लक्ष्मी दाखवा थांबा सगळं होईल काय समान वाटणी होईल होईल ऐका की अजून सरपंच काय सगळी त्यांच्या रक्कम डोक्यात यायची. काहीतरी असेल सरपंच आयडिया आहे. सगळी रक्कम अजून यायची हा निम्मीच्या पुढची रक्कम आलेली आहे हा त्याच्यामुळे एक काम करू 3 लाख आहेत. हा 1 लाख 2 लाख 3 लाख नाही नाही एक नाही, लाख सरपंचांच्या डोक्यात काय आहे हे ऐकून तुम्ही घ्या ऐका ना हा. 1.5 लाख रुपये चेअरमन 1.5 लाख मला आणि आणि आम्ही काय आलेले 1.5 लाख तुम्हाला आणि 50ची नंतर वाटणी करू आपण. होय तुमचं डोकं असल्यामुळे तुम्हाला 50,000 देणं गरजेचं आहे म्हणजे तो काय देणार नाही तुम्ही काय घातलं मला देणार नाही असं कसं होईल का कसं होईल लागा? राव तसं बर 1.5 लाख रुपये आम्ही घेतो 2 लाख तुम्हाला देतो 50,000 खा तुम्ही बिंदास आम्ही काय म्हणतोय हं. ती येतील तेव्हा येतील त्या वेळेला मी वाटण्या करू. आता आलेत ना 3 लाख 1 लाख तुमचा फायदा करून देतो फायदा राव नको तुम्ही मला मला समान ना समान ऐका तुम्ही माझं 2 गोष्टी ऐका. बरं हो सरपंच जाऊ द्या काय? असू द्या झालं हे सगळं तिघात हा लाख रुपये घे. चला चालायचं चला, भांडणं करू नका हो. हातीलात आज 4 वाजता आमदार साहेब कांबळेश्वरवरनं फलटणला जाणार आहेत. आणि आता किती वेळ राहिला आहे सुभाषराव बघा गड्या असू द्या ना पण मी काही सांगतोय तुम्हाला तुम्हाला पण माहिती आहे दोघांना हा? फक्त एक काळजी घ्यायची पाटील रामभाऊने अजिबात वाद घालायचा नाही कारण सरपंच पार्टी पण तिथं असणार आहे त्यांना सुद्धा कळलं असेल शांतपणे गावात कशी एकीनं ती दाखवलं पाहिजे तिथं. आमदार साहेबांना सुभाषराव पक्क माहिती आहे गावातली नालायक माणसं कोण आहेत. इलेक्शनच्या टायमिंगला कसं वागतात इरीवारी कसं वागतात माझं वारंवार रिपोर्ट असतात त्यांच्याकडे. आणि पाटील बाळासाहेबांना म्हणायचं घरात झोपा तिथं सुद्धा म्हणणार लीड कमी पडलंय काय संबंध आहे का त्या लीडचा 100 वेळा लीडचा विषय बाळासाहेब माझं 1000 वेळेस ऐकल पण ही रामभाऊ भडकते त्याला त्यामुळे ती पिसाळतंय. पाटील आजचा माझा मुद्दा तारांकित प्रश्न आहे. माझा मुद्दाच वेगळा आहे आमदार साहेबांपुढे. काय नाही तुम्ही प्रश्न उपस्थित करू नका मग तर काय काय मुद्दा काय आता आरंकित काय मुद्दा हा जागतिक प्रश्न निर्माण झालाय. कुठला त्याच्यावर रामभाऊ शिवाय कोण लक्ष घालणार. कुठला मी रात्र जागून सुद्धा एक मोठी लिस्ट काढली. कसे सुभाषराव 550 पोरं बिन लागण्याची आहेत गावात. आमदार साहेबांना म्हणा ह्याच्यावर काय लक्ष देताय का नाही तुम्ही. विधिमंडळात प्रश्न मांडा. मग आमदारांनी काय करावं बिन लग्नाचे पोरं तर त्यांची व्यवस्था करावी. काय व्यवस्था करावी पोरांनी चांगलं शिक्षण घ्यावं करिअर करावं नोकरी बघावी मुली आपोआप मिळतील की. हा तुमची पोरं उंडग्यासारखी हिंडतात इकडे जा तिकडे जा तुम्ही इलेक्शनला इकडे पळवा त्यांना तिकडे पळवा काय हो बुपाशी मारतील की. मुली भरपूर आहेत पण ते योग्यतेची मुलं पाहिजे ना. तुमचे जे विचार आहेत ना गावातले ते दूरचं बघा. अरे मी काय म्हणतो आमदार साहेबांना म्हणणार तुम्ही लक्ष घाला. परदेशातल्या पुरी सुद्धा आपल्या सुना कशा होत्या बघा तिथं मुलींची संख्या जास्त आहे. कारण रोटी बिटी व्यवहार सगळ्याच अपेक्षा आमदार साहेबांनी पूर्ण कराव्यात तुमच्या. लोकप्रतिनिधी अजिबात विषय तसला काढू नका त्यांना वेळ नाही. आपण काय करू एक तर त्यांना हार तुरा आवडत नाही तर त्यांचा छोटासा हार आणू सत्कार करू आणि जातील आमदार साहेब. फक्त वाद घालू नका सरपंच. कौटुंबिक विषय थोडा सामाजिक विषय आहे. बाळाला घेऊन येऊ का मी. नको अजिबात ती तिथं बी लीडचाच विषय काढेल. परत नंतर बोंबलत बसेल माझ्या नावाने. ऐका जेवढं बाळासाहेबांना कळणार नाही तेवढं घरातच बसू द्या. एकदा कळलं की मग आलंच पिऊन तिथं गोंधळ घातलाच आणि तिथं आणखीन तुमचं थोडं काय झालं हा ना तिथं अजून वाद. कधी जायचंय 4 वाजता येते तोपर्यंत हार या नाही जावं लागेल ना आपल्याला. पाटील तुम्ही घरी आराम करा आम्ही हार घेऊन आलोच. चल चला
काका इकडं थांबा. काय छोट्या काय छोट्या लगेच काय छोट्या असा धावून येऊ नको माझ्यावर. काय झालं लगेच अंगावर येऊ नको मला. तुम्हाला कसं मी चालू गडबडीने. माझं ऐकून घ्यायचं का नाही? काय जायचं बोल. हा काय बोलायचंय तुला बोल. मी कोण आहे? माझा काळजाचा तुकडा आहे. फाडून दाखवू का छाती? नुसतं म्हणायचं बरोबर. मग काय तुकडा आहे हे आहे ते आहे. काय चुकलं माझं? तुम्हाला आमिर दिसला वय आज? काय झालं? नोकरी लावायला आमिर दिसला वय? आलं का आमिरला का ग्रॅज्युएट झालाय आणि तो त्याच्या चुलता रामभाऊ 5 वर्ष त्याला म्हणते नोकरी लावा. सरपंचाला वर्ष झालं मागा लागलाय नोकरी लावा आणि त्याला नुसती हुलकावणे देते ती. झालं बोललो येईल ऑर्डर कॉल येईल आणि ती पोरगा भोळ्या अशा बसलं या. आणि मग मी म्हणलं लगा 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 आंबरेला म्हणलं चल ग चल चल. टाकलं गाडी आमदार साहेबाच्याकडं. पायच धरलं आमदार साहेबाचं. सोडलंच ना. म्हणलं पोरग गरीबाचं कामाला लावा कारखान्यात लावा म्हणलं. ते म्हणलं कारखान्यात जागा नाही बाळासाहेब कॉलेजवर लावा. कॉलेजवर घातला 70,000 रुपये पगार. बघा बर पाय धरलं की लगेच काम होतंय का नाही? मग पाय धरलं का नाही आमदार साहेबांचं? मग आमिरला नोकरीचा प्रश्न होता. आयुष्याची भाकरी मिळाली ना आमिरला. त्यासाठी तुम्ही पाय धरलं का नाही? माझ्यासाठी पण पाय धरावं लागतील तुम्हाला. 100 वेळा पाय धरेल. नोकरीसाठी तुझ्या 100 वेळा पाय धरेल. आमिरचं काय फालतू म्हणजे थोडंसं काम होतं एवढंच. माझ्यासाठी माझं लय मोठं काम आहे. काय महत्वाचं काम आहे तुझं? अहो बाळू काका मला पोरगी बघायला सांग की त्यांना आमदार साहेबांना. आमदार साहेब सगळीकडे फिरतेत. चांगली देखणी पोरगी मिळेल मला. अजून शाळा शिकतोय तर एवढा मस्तावाला पोरगे बघा. अजून आण कमवायची अक्कल आहे का रे? शाळा तुझा बाप शिकायचा होय? अहो तसं नाही बाळू काका पण. आणि आमदार असं काय लोकांच्या पोरांना पुरे बघा हे त्याच काय? अरे तुझ्या माझ्या प्लॅन डोक्यात शिजतोय. तुझ्या बाबतीत सगळा तयार आहे माझ्याकडं. मग आता काय करू मी? पहिल्यांदा शिक्षण. शिक्षण झालं की आपोआप नोकरी पळत लागते. आणि एकदा नोकरी पळत आल्या पोरींची लाईन उभे राहील माग. पोरी बघायची गरज नाही. म्हणजे नोकरी करू आणि मग शिक्षण सोडून लग्न. पोरीचा बाप येडायवर असल्या उंडग्यांना पोरी द्यायला. मी म्हटलं पाय धरलं की रावलं की पोरगी मिळाली राव. तर पाय धरले की पोरी द्यायला इडी ती एवढी. छोट्या लग्नाचा विचार सुद्धा आता मनात आणायचा नाही. अजून एवढंच आहे का रांड्यातनं बाहेर निघलाय का? जाऊ दे की झालं की आता चला की. मी थोबडीन शाळा शिकायचा पहिला. नोकरी करतो मग. मी आहे की भोळा तुला. काम धंदा सोडलं संजू मेंबर सरपंच का सारखं त्या ग्रामपंचायत पैसे बोलावता राव 24 तास. बाकीची घरची कामं बघू द्या. काम असेल तरच बोलावणार का बिगर कामाचं काय बोलावणार मी तुम्हाला? काय काम आहे? आमदार साहेब आपल्या गावाला निघाल्यात. बर फलटणला निघाल्यात. बर मग त्याचा सत्कार केला पाहिजे ना. कोण करायचं मग? आपणच. संजू शेठ तुम्हाला कोण सांगितलं? मला कळलंय. कसं कळलं? अहो आमदार साहेबांचं अचानक जाणं तुम्हाला माहिती ना. पुढे निघाले म्हणले होते थांबणारच की. आयला मग संजू शेठ आमदार साहेब आपल्या गावानं जाणार आहेत. संजू शेठ 4 वाजता त्यांना काय मिटिंग असेल फलटणला. हिथं सत्कार करणं आपलं काम आहे. आणि राहिलेली निवेदनं द्यायची. गावातले कामाचा आढावा द्यायचा. हे लक्षात राहू द्या सरपंच. तेच म्हणतोय. आपली उन्ही धुनी काढण्यात काय मजा आहे का? नाही जाऊ दे. ते पोरग येते सारखे घरी तो शशी बिलामध्ये एकदा आठवा तुम्ही का? कोणाच्या घरी येऊन थांबतोय ती. कोणाच्या घरी लावा म्हणतोय आता. संजू शेठ सगळ्याच्याच घरी येतंय. माझ्या घरी आलत ती कामाचं. एक तर पैसे घेऊन बसतोय आपण. अडचण दिला सांगतोय. अडचण येत नाही. मी करतो. काय? माझ्या ओळखीचं पाहुणे आहेत आमचे. बर वीरेंद्र जगताप रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतात. त्यांना सांगतो ना सुपरवायझर म्हणून घ्या 400 रुपये हजेरीने. त्यांच्याकडून आणू छापून लागलं म्हणून. लावा 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 कुठेतरी त्याला कामाला 10,000 मिळू द्या. त्याला कामाला लावा आणि त्याचं तोंड बंद करा नाही तर गावा डोंबळा करेल. अहो थोड्याच वेळाने वीरेंद्रला फोन करतो की असा असं पोरग लावून देतो. माझा शब्द टाळणार नाही. ते बनील आणि त्याचे कुटुंब बी येईल. मग ये बाळा आला आला. काय म्हणायचं लेटर? आत्ताच फोन झाला. अरे जगताप साहेबांशी आत्ताच बोललो मी. ते म्हणले 2 दिवसात पाठवून द्या. काय महिना झाला तुम्ही लेटर देताय परमनंटचं. अप टू डेट. मग तेव्हापासून इन्शुरन्स काढला नाही. अरे शेठी तुम्हाला सही करायचं नुसतं काम लागेल. सहीच आहे.
नुसतं मोजायचं, खुना करायच्या असंही करायची. असलं काम बघितलंय संजू शेटे. खुर्ची. आपण शब्दाला पक्का यशस्वी. खुर्ची यशस्वी रूम म्हणला होता. ऑर्डर तयार आहे, आम्ही आमच्या डोळ्याने बघितली, त्याच्यावर साहेबी झाली. हो सरपंच, काय एसी असा नाही, कृत्रिम एसी नाही, निसर्गातला एसी असणार आहे. तिथं तुला प्रत्येक ठिकाणी एसी असणार, हवा येते. बघा तुम्हाला 3 लाख दिले तर माझं नुसतं कपड्यावर 1.5 लाख गेले. तर तुम्ही जेव्हा येईल तेव्हा करण्यात येत म्हणता, आज होते उद्या होते, तेव्हापासून मी इन्शुरन्स काढला नाही. 2 बूट घेतल्यात जोडात. शशी तुझं काम झालेलं का काळजी करतोय? झालंय पण कवा करताय? अरे उद्याच तुला ऑर्डर येईल का? सरकारी काम आहे का ती? दररोज उद्या म्हणताय, उद्या नक्की कुठला आहे? अरे ह्या माणसाने फोन केला आताच. मेंबर, आमच्या गावाच्या एका माणसाने मला फसवलं होतं, हात पाय वाकड होऊन मेला. अरे आमचं नाही होणार. मी काय म्हणतो, सरपंचा शपथ तुला उद्या ऑर्डर देतो. सरपंच मरल पण मी ऑर्डर देतो उद्या. विश्वास आहे का नाही? बरोबर आहे. तुला आमचं दुसरं प्लॅन आहे. जा सांगतो बरं का, मला पैसे बरं शशी तुला विश्वास आहे का नाही? हाय का नाही सांग. आणि मग होणार तुझं काम झालंय या, नको काळजी करू. होणार नाही झालंय सरपंच. जा जा जा. नुसत्या सहीचं काम लावायचं मला बोली. अरे ह्याच सही आणि नुसत्या खुना करायचं तो. जा जा शेवटचं बारे आता जा. आलो का मी डायरेक्ट खुर्ची बसणार. नाही काळजीच करू नको. जा. अरे खुर्चीवरच काम बघितलंय मी. तुम्ही सहीची प्रॅक्टिस करू, आठवड झालं. जा 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 तुझं. हो काय करायचं सांगा आता तुम्ही. तुम्ही काय करू नका, आम्हाला 500 द्या, मी हार घेऊन येतो. चला तुम्ही चला चला चला. अरे कुठं पुढे पुढे का की गावात काही देवानी का मला धरून आणले? तू काय झालं सांग तरी मला. पहिलं माझं 3 लाख रुपये फेक. आणि मी कधी घेतलं तर घर कोण दावलं सरपंच पार्टीचं? अरे दावलं म्हणजे का आता गावातलं आहे म्हणून दावलं. नोकरी लावतो म्हणून त्यांनी माझ्याकडून 3 लाख रुपये घेतले. 3 लाख रुपये? हो. आणि आता आज लावतो उद्या लावतो, आज लावतो उद्या लावतो. आता गाठ घेऊन आलो तरी बी अरे तुला आता उद्याच लेटर आहे, आता उद्याच तू खुर्ची बसतोय. त्यांचं रोज नाटक चाललंय. अरे येड्या, माझ्याकडे 50 रुपये खिशात असलं ना, मला म्हणली ना चल र, तर मी ती 50 रुपये घरी ठेवून येतो. येत काही विश्वास नाही माझा त्याच्यावर. असं तुम्हाला अगोदर सांगितलं का घर दाखवताना? आणि तुम्हाला सांगितलं का मी पैसे देतोय म्हणून? सांगितलं का? पप्पाला का असं पलटी खाऊ नको लागा. 10 गुरं मी विकून लागा त्यांना पैसे दिल्यात लागा. अरे जा काय कर माहिती का, अजून एक थोड्या भेट त्यांना आणि सांग ना किंवा माझं पैसे द्या म्हणून. आता रिक्वेस्ट कर त्यांना. काय पर्याय? डबल कशाला जाऊ त्यांच्याकडं? डबल म्हणजे आताच मी त्यांच्याकडे आलोय. शशी ऐक, संध्याकाळी तू निवांत त्यांना भेट, कारण आमदार साहेब आता येणार आहेत ना, त्याच्यामुळे त्यांच्या सत्काराच्या ह्याच्यात माझं बिहार मला बी गडबड आहे थोडी वेळ. फक्त संध्याकाळी त्यांना भेट निवांत. असू दे, येऊ दे आमदार, मी पण येतो वाटलं. माझ्या पण नको येऊ नका तू. माझ्या का माघारी येतोय? मला का माहितलंय रे? ओढून नेलं सरपंच पार्टीकडे. आता तू बोलतोय मला सोडतोय बाई. अरे मला काय माहिती लागा तसं शशीचा. ऐक की, मला सत्काराचं कार्य हे आणायचं साहित्य, फक्त तू ना बस बाबा, तुझं तू संध्याकाळी भेटते ना. पप्पा लगा मी गुरु ढोर विकून लागा पैसे तुम्हाला दिले तण लागा. तुम्ही दोघं पळ काढता वेळ लागा पैशापासून. जर तसं जर असेल ना, आमदार येणार असतील ना, तर मी आयुष्यभर माणसा सगळ्याचं ढोण्या करणार आहे. आता सुट्टी नाही, मी जाणार आहे. येतील की जाता काय बारामतीत आणायला साहेबांना? येतील की? बाळो, जागा सोडायची नाही. सुभाषराव, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमदार साहेबांचं केव्हाही या ठिकाणी आगमन होऊ शकतं. अरे सांगून गेला असत्याला नाही, पर्सनल माझं चॅटिंग झालंय. माहितीसाठी सांगतो सुभाषराव, नीट ध्यान देऊन ऐका. माझ्याशिवाय जर आमदार साहेबांपुढे कोणी वाचा वाचा केलं, मी तोंडाने नाही काय करतो. म्हणजे आमदारापुढे तुम्ही स्वतःची टिमकी वाजवून घेणार? ती काय बी असू द्या. अध्यक्ष, आम्ही बी ह्याच गावचं आहे. आम्हाला कळतं कोण काय अडवू लागलं की, मग आम्हाला बी कळतं कोणाला काय करायचं. ह्याच गावच्या बोबळी आणि ह्याच गावच्या पोरी ते मग. अरे बघता काय मग हाना की आमदार साहेब येणार हा ना कुठं? आता मग ह्याच आम्ही वाट बघतोय माणसाची. आम्ही कोणाला बोलले का? आम्ही कोणाला बोलले का? सुभाषराव, काय लोकांची 50 रुपयाचा हार घेऊन येण्याची पात्रता नसताना त्या माणसांना बोलू द्यायचं नाही. सायकलला सुद्धा हार बसणार नाही अशी लोक तोंड घेऊन पुढे जाते हार घेऊन. गावात वाद होता. सुभाषराव, अजून एकदा सांगतो, मी दालपट्टीची ना. ओ अध्यक्ष, तो हानभर चढला, तो हानभर चढला, बांगड्या बसल्यावर आम्ही त्याला त्याला मारील. त्याला नीट सांगा, मी हे तर मर्डर करेल. तुमचं तर काही अवघडच नाही. कशाला काय तुमच्या माहितीसाठी सांगतो हो का, आमदारांना हार तुरे आवडत नाहीत म्हणून आम्ही आणले नाहीत. आमच्याकडे काय पैसे नाहीत काय? राजकारण गावात गावात एकमत होत नसेल तर मार्ग काढू का? पाहुण्याची होता का? पाहुण्यांनी तर बोलूच नका. पाहुणे 7 वर्ष झालं इथंच आहेत अण्णा. अहो काय तुमच्या काय घरी मला सांगा, आम्ही हाय ना आपण आमच्याच गावात कशाला पुढे पुढे सुभाषराव, मी तोंड जोडी ना.
तोंड आवरायला मी तोंड जोड माझा मूड अध्यक्ष लय झालंय मग बरं काय. एक मिनिट ऐका आमदार साहेबांच्या समोर इकी दाखवा. एकही प्रस्ताव मंजूर होणार नाही राव. असं तोंड हसराय कोणाचं चाललंय ते बोलत नाही आले मग जागा सोडू नको. माणूस लेझिम खेळतच जातोय पुढं. आमदार साहेब आमदार साहेब जिंदाबाद आमदार साहेब जिंदाबाद. तुम्हाला हातुडे आवडत साहेब धन्यवाद बरं का. जाता जाता 5 मिनिटं आमदार साहेबांचा विजय असो. असू द्या. ऐका की आहे रामभाऊ आज पण का हा नाही चांगलं ऐकलं तुमचं बाळासाहेबांनी. सांगा सगळं माझं ऐक. फक्त दारू सोडून माझं सगळं ऐक. बाकी काय सरपंच काय नाही सगळे व्यवस्थित ना सगळं. चेअरमन एक नंबर मेंबर साहेब एक प्रस्ताव दिलाय तेवढा मार्गी लावा. सगळी कामं मार्गी लावा साहेब. आणि मी फोन तुम्हाला केला तुम्ही विनंतीला मान देऊन थांबला. लय बरं वाटले. आमदार साहेबांचा असू द्या बाळासाहेब आहे चालते लक्ष राहू द्या. आणि मी ह्यांना सांगितलं काय काय काम प्रलंबित मार्गी लावा ती सगळं सांगितलं. दिलं त्या प्रस्ताव दिले. अध्यक्ष आम्ही कामाला जायला लागला बरं का तुम्ही सांगितलेला. झालं काम चाललं ना व्यवस्थित. एक नंबर. असू द्या बाळासाहेब. अण्णा काय म्हणतात रामभाऊ बऱ्याच दिवसांनी गाठ पडली. जमीन घेतली चांगलं चाललं. चांगले चाललं त्यांच्यामुळे ह्यांचं बी चांगलं चाललंय. गावचा प्रस्ताव तेवढं मार्गी लावा. पाटील नक्की हा. चला आता येतो अध्यक्ष येतो. पाया पडतो कुठे तू काय 3 लाख रुपये तुम्हाला पोहोचला तर माझ्या नोकरी संदर्भात. नाही थांबा रामभाऊ काय म्हणते कोण शशी काय बोलतोय. खरं त्यांना 3 लाख रुपये पोहोचले. शशी पैसे आणि माझ्याकडे काय बोलतात. काकाच्या आबरू घालवतो. नाही थांबा सोक्ष मोक्ष काय नाही. गाव पुढारी गावातलं बोर्ट पुढारी मला म्हटलं होतं शशी म्हटलं होतं सही करायची नोकरी शिटली बस. नाही थांबा राम असला चालणार आहे. महत्वाचा मुद्दा काय माझ्यावर आरोप कसले लावले काय म्हणताय. मी सांगतो तो माझा जवळचा पाहुणा. बर मध्यंतरी तो गाडीवर पडल्यामुळे त्याला असं वाटतं की कोणाला मी नोकरीला पैसे दिले दोरी दिसले तर साप दिसला म्हणून पैसे घ्यायचे काय कारण आहे मग. अरे बाळू नाही डोक्यावर पडलंय ती. मी खरंच गुरु ऐकून पैसे दिले. रामभाऊ पैसे आणि माझं नाव घेऊन असली बदनामी मला खपणार नाही. तुम्हाला माहिती मी क्षमा मागतो. तो बोलला असेल पण थोडासा प्रॉब्लेम आहे तुम्ही समजून घ्या. आमच्या गावातला नाही हो. ऐका ना बाळासाहेब जाऊ द्या. अध्यक्ष बोला. आमदार साहेबांची बदनामी जर होत असेल तर तुम्ही त्याचे पैसे घेतले पैसे दिले. काय रामभाऊ तुमचा पाहुणा आहे ना हा जरा व्यवस्थित चांगलं दवाखाने पाणी करा. काय तर डोक्याला लागलं म्हणताय ना हे बरोबर नाही. असं पहिला त्याचा उपचार करणार. ऐका ना बाळासाहेब माझं म्हणायचं अध्यक्ष तुम्ही पण बघा गाव पुढाऱ्यांचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही काय बघा. मला जर नाव काय आलं तुमचं कळलं काय झाले लग्न जमाना ते ऐका ना का पैसे त्याचे गेलेत ना तो म्हणतोय जर कोण असेल बोंब ते जन्मल्यापासून तसंच आहे आमदार साहेब. ऐका ना नाही निघतो. ऐका ना फक्त एक चांगलं दवाखाने पाणी करा. आणि ऐका तुमचं जर काय असेल बिंदास माझ्याकडे यायचं. न्याय मिळाला पाहिजे रामभाऊ. लक्ष घाला. चला येतो. तुला काय समज आमच्या गावाच्या आमदार साहेब आले बरं काय गुंबळा कोणी घेतलं पैसे घेतला रामभाऊ थांबा. रामभाऊ त्याला विचारू ना रामभाऊ. पुढारी कोण आबरू घालवतो काय तू का असं खोटं बोलला. काय बोलला रामभाऊ थांबा की माझं खरंच पैसे घेतले. त्याला ऐकून तुमच्याशिवाय कोण घेणार आहे पैसे त्याचे. मेंबर थांबा. दात मोकळा करेल. रामभाऊ त्याला बोलू शशाला बोलू द्या. तिघांनी सरपंच मेंबर आणि चेअरमन माझं 3 लाख रुपये घेतला नोकरी लावतो म्हणून. आम्ही कशाला घेतोय मग का आमदारांसमोर सांगितलं. मी म्हणलं की गाव पुढारी म्हणून. अरे माझ्याकडे बघत होत्या गाव पुढारी म्हणल्यावर सगळी. आणि मग त्यात रामभाऊ पाहुण्याला दाखवा. पैसे दिलं मला पक्का पेन यांच्याकडे दाखवलं. अध्यक्ष ह्यांना इतरा नीट. तुम्ही इतरा नाही तर आम्ही आमच्या भाषेत इतरा आंबवून आम्ही. शशी सांग बाळा खरं खरं सांग काय झालं ती.
तर जाऊ का आमिरला नोकरी लागली आमदारांमुळं म्हणून मला नोकरी लागा म्हणून बाबा म्हणला तुला सरपंचाच्या पार्टीचं घर दाखवतो म्हणजे कोण तुझे मेंबर सरपंच आणि हे मेंबर आणि चेअरमन हे एवढे सगळे तिघ जण त्यांच्याकडे मला पप्याने नेलं आणि हे म्हणलं ह्याला नोकरी लावा ही तिघं काय म्हणली माहितीये का फुकट नोकरी लागते तेव्हा आमदारांना पैसे द्यायला लागतात म्हणली आमदारांना पैसे हो ही म्हणली ती का मला किती 5 लाख रुपये ठरलं होतं लाव का फोन आमदारांना अगोदर 3 लाख हा तुम्ही बोलू दे हा बोल मग काय झालं त्यांनी 3 लाख रुपये अगोदर घेतलं आणि म्हणले राहिलेलं माग 2 लाख रुपये नंतर दे आणि अजून महिना झाला खेळायला लावतात उद्या करतो आज करतो नोकरी नाही काय नाही तो 3 लाख कुठून आणलं मी 10 गुरं होती 4 वासरे आणि 6 गाया सगळी बाजारावर नेली 3000 रुपये 3 वर्ष झालं ते ना आणि 3 लाख कुठं आणले अरे कोणा ऐकलं त्याने काय तू काय कान गेले तो कामात सरपंच पैसे घेतलं काय 3 लाख झाले माहिती का समोरच्या माणसाने आम्हाला शब्द दिला आमदारांच्या आमदारांनी गेलता का नाही अजिबात आमदारांना का बदनाम केलं तुम्ही नाही आता आमदारांच्या सगळे जवळचे बाळ्या जवळचा आहे सुभाषराव अण्णा पाटील अख्खा तालुका जवळचा असतो मग काय पैसे तू देत बसणार का 5 लाख रुपये आणून द्या त्यांचं काम परमनंट करतो मग आम्ही 3 लाख रुपये गोळा केलं त्यांनी आणून नाही आमचं दिले तर त्या माणसाने म्हणलं कामच होत नाही आमच्या गरजा होत्या आम्ही खर्च केलं पैसे मग चला आमदार साहेबांच्याकडे खरं सांगा नाही मग ह्याचं 3 लाखाला जबाबदार कोण बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो तिघांच्या पण माहितीसाठी सांगतो आजकडे बाबाकडे 40 एकर जमीन होती गावच्या प्रकारानुसार त्याने 35 एकर इकडे त्यांची ही व्यावला जाईल रोज 5 एकर फुकेन जर आमदारांना बदनाम केलं ना नाजच पुरा करेल आणाला माहिती झालाय मी बाळू काका माझं 3 लाख रुपये फक्त भात मिळवून दे अध्यक्ष आता भाऊ कोण नाही मी तुला भाऊ देत नसतो तुम्ही जर पैसे देणार नसाल तर आमदार साहेबांना जाऊन आम्हाला सांगावं लागेल तुम्ही पैसे घ्या चुकलं आमचं चुकलं चुकून आम्ही पैसे घेतले तुला कामाला लावतो म्हणून पण आम्ही त्याचं पै आम्ही त्याचं माघारी देतो आमचं चुकलं आमदार साहेबांच्या पर्यंत जर ही गोष्ट गेली ना तुम्ही तिघांनी पैसे घेतल्यात दारात तर उभी करताल का आणि आपले आमदार असे 1 रुपया कुणाच्या कामासाठी पैसे घेत नाहीत जर काम होत नसेल तर नाही म्हणतात आणि करायचंच म्हणलं ना काम तर ते काम करतात पण ह्याच्यामुळे आमदाराची बदनामी होती ना एवढं कळत नाही का तुम्हाला सरपंच आहे ना तुम्ही पाटील गाव चालवता ना चेअरमन तुम्ही सोसायटी चालवता ना पाटील त्या शशीला कळायला पाहिजे 5 लाख रुपये तू नोकरीसाठी ज्याच्या विश्वास नाही त्यांना दिलंस आणि 500 रुपयांनी किंवा 400 रुपयांनी काम करणार त्याच 5 लाखाचा जर मला सांग तू व्यवसाय केला तर नाही का सेटल व्हायचा तुझं लग्न व्हायचं शॉर्टकटचा मार्ग स्वीकारतो तुझ्या ओळखीची होती का पुढे पैसे देणारी का मी मंत्र्याच्या जवळचा मी आमदाराच्या जवळचा मी खासदाराच्या जवळचा ही अशी काय त्यांच्या अवतीभोवती फिरणारी फोटो काढणारी सेल्फी घेणारी बिलावळ असती ना ती अक्षरशः ही उकाळत्यात दलालाचं काम करतात त्याच्यामुळे चांगले मंत्री बदनाम होतात चांगले कार्यकर्ते बदनाम होतात आणि शशासारखी पोरं बळी जातात कळलं का बरं का अण्णा त्या विषयात आपलं पण गावचं नाव जाईल बरोबर आता ही झाकली मोठ 1.25 लाखाची जरी विरोधी पार्टीकडून काय झालं असलं रामभाऊ तर हा विषय पुढे राजकारण आपल्याला करता येऊ शकता का नाही सांग बाळासाहेब 3 लाख लवकरात लवकर तुम्ही शशीचं देऊन टाकायचं अरे भिकाऱ्यांनो पण तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ना गोरगरिबाच्या दारातले गुरं ऐकल्यात आणि त्याचे पैसे तुम्ही खराचल्यात होय गरीबाचं तळतळाट घेऊ नका पाय खोडून मारचाल शापाय रामभाऊचा यांनी पण गुरं ऐकले ते दुधाचा धंदा केला असता तर नसता व्यवसाय झाला अहो सगळ्याच महाराष्ट्रातल्या पोरांनी नोकरी नाही ना लागत त्याच्यासाठी 5-5 रुपये 10 लाख रुपये न भरता त्याच पैशाचा व्यवसाय करा ना काय म्हणले होते माहितीये का बसून तुझा काय संबंध आहे आमच्या तो व्यवसाय न शिक्षण घेता सुद्धा करताय तू गुरढोराचा शिक्षण झालं म्हणून त्याला नोकरी पाहिजे त्याच्या पात्रतेनुसार मला सांगा पैसे कधी देणार शशीचं 2 दिवसात ऐका पैसे त्या अण्णांच्याकडे देऊन टाका अध्यक्ष समाजात असे अनेक लोक आहेत तरुण पोरांना फसवणारी त्यांनी घरी विचार घेतला पाहिजे आई बापाला घरी सांगितलं नाही चुलत्याला नाही मला नाही बोलला पण ऐका ना त्यात आमदारांची किती बदनामी झाली असती अशीच नाव बदनाम होत्यात मोठ्या मोठ्या लोकांची बर का सुभाषराव रामभाऊच्या घरच उंड काही निवड कुणाच्या हातात जाऊ द्या शशी तुझा पैसे नाही मिळाला का नाही माझ्याकडे अध्यक्षाकडे ये हा